तर अर्जुनने चैतन्याच्या साथीने जबरदस्त ट्रॅप रचत प्रियाला अडकवून सत्य तरी बाहेर काढला आहे. परंतु अचानकपणे रविराज आणि सायली तिथे आले असता प्रियाला रंगेहात पकडत खूप मोठ्या सत्याचा त्यांच्यासमोर आता पर्दाफाश होणार आहे. परंतु तो कसा हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. ठरलं तर मग मालिकेच्या 28 सप्टेंबरच्या भागात अर्जुन चैतन्याला सांगतो की यस, लवकरच आता माझ्याकडून तन्वीला एक गिफ्ट मिळणार आहे. चैतन्याला काहीच लक्षात येत नाही. चैतन्य अर्जुनला विचारतो की गिफ्ट दिल्यानंतर तिचा तळपाय बघायला मिळेल. तो कसा? अर्जुन तिथे सांगतो की यस, मी तन्वीला असं गिफ्ट देणार आहे की ज्यामुळे मला तिचा तळपाय बघायला भेटेल. काय ते असतं ना, मुली पायामध्ये घालतात, छमछम आवाज येतो. चैतन्य अर्जुन या दोघांनाही लक्षात येत नाही लवकर. त्यानंतर चैतन्य स्वतःच सांगतो की पैंजण. तेव्हा अर्जुन सांगतो की हां, पैंजण. मी तिला पैंजण गिफ्ट करेन. मी स्वतः तिच्या पायामध्ये ते पैंजण घालेन आणि ते घालत असता क्षणी मी तिचा तळपाय बघेन. चैतन्य खूप विचार करून अर्जुनला सांगतो की हे बघ, परंतु पैंजण वगैरे घालणारी मुलगी वाटत नाही आहे ती. तेव्हा अर्जुन सांगतो की हां, परंतु एका पायात घालतात ना मुली, त्याला काय म्हणतात? तर चैतन्य अर्जुन दोघांनाही माहीत नसतं. ते दोघेही मोबाईलवरती सर्च करतात. तेव्हा चैतन्य सांगतो की हां, अँकलेट. तेव्हा अर्जुन सांगतो की मी तेच तिला गिफ्ट करेन. तर अर्जुन चैतन्याला सांगतो की मी आत्ताच्या आत्ता अँकलेट ऑर्डर करतो आणि मी जर स्वतःहून तिच्या पायात ते घालायला गेलो तर ती मला नाकारणारच नाही. इतकेतच कोणाचा तरी खोकण्याचा आवाज येतो आणि दोघेही धक्क्याने एकमेकांकडे पाहतात. तर दोघेही पटकन सावध होतात. अर्जुन दरवाजा उघडून कोण आहे का ते पाहतो. चोर पावलाने अर्जुन पटकन आता दरवाजा उघडतो, परंतु समोर त्याला कोणीच दिसत नाही. तो आजूबाजूलाही पाहतो, परंतु तिथे कोणीच नसतं. चैतन्य विचारतो की काय झालं? तर अर्जुन सांगतो की कोणाचा तरी खोकण्याचा आवाज आला होता, परंतु इथे कोणीच दिसत नाहीये. तर चैतन्य सांगतो की एनिवे जाऊ दे, सोड, आपण अँकलेट ऑर्डर करूया. तेव्हा अर्जुन त्याला गप्प बसायला सांगतो. त्यानंतर चैतन्य अर्जुन दोघेही आता आपल्या मिशनला सुरुवात करतात. इकडे सायली प्रतिमाची शिकवणी घेत असते. तिला बोर्डवरती जे काही लिहिलेलं आहे ते ती वाचायला लावते. तर पहिलं वाक्य सायलीने लिहिलेलं असतं की माझं नाव प्रतिमा आहे. तेव्हा प्रतिमा हळूवारपणे का असेना परंतु ते बोलून दाखवते. तर त्यानंतर प्रतिमा पुढची वाक्य वाचत असतात. तिथे पूर्णाई आणि कल्पना येतात. त्या दोघींनाही सायली प्रतिमाचं खूप कौतुक वाटत असतं, कारण प्रतिमाला बोलतं करण्यासाठी सायली खूप प्रयत्न करत असते. कल्पना तिथे म्हणते की अरे वा, सायलीची शिकवणी अजून सुरूच आहे. तेव्हा सायली सांगते की हो हो, आणि ती आता सुरूच राहणार आहे, कारण डॉक्टर जोशींनी आपल्याला सांगितलं होतं ना की प्रतिमा त्यांच्या कानावरती सतत शब्द पडायला हवेत आणि त्यांना असं लिहून दिलं ना की त्या अगदी पटापट बोलतात. पुन्हाही खूप उदास असते. ती प्रतिमाच्या डोक्यावरून हात फिरवते. तर त्यानंतर प्रतिमा सायलीला विचारते की मी जाऊ? तेव्हा सायली सांगते की बरं ठीक आहे. प्रतिमा उठून गेल्यानंतर सायलीचं लक्ष पूर्णाईंकडे जातं आणि ती विचारते की काय झालं पूर्णाची? तेव्हा पूर्णाची सांगते की बाप्पाने आपली प्रतिमा आपल्याला परत दिली, परंतु तिची स्मृती परत नाही दिली आणि एवढं कष्टाने तिची वाचा फुटली, परंतु तिला पूर्ण बोलता येत नाही. आपणच कुठंतरी चुकतोय का सायली? असं पूर्णाची सायलीला विचारते. तेव्हा सायली सांगते की असं काहीच नाही आहे पूर्णाची. डॉक्टर जोशी यांनी आपल्याला सांगितलं आहे ना की एखाद्या लहान मुलासारखं प्रतिमा त्याला आपल्याला सगळं काही शिकवावं लागणार आहे आणि त्यासाठी तेवढा संयमही आपल्याकडे हवा आणि हे काय आता जास्त काळ टिकणारं नाही आहे. कल्पनाच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि ती सायलीला विचारते की वेगवेगळे प्रयत्न म्हणजे? त्यानंतर सायली आपला मोबाईल घेते आणि त्याच्यामध्ये व्हॉइस रेकॉर्ड करते की तन्वी हुशार मुलगी आहे आणि ती परत पूर्णाची कल्पनाला ऐकते. तेव्हा कल्पना विचारते की अगं सायली, तू हे काय करतेस? तेव्हा सायली सांगते की तंत्रज्ञानाचा वापर. सायली सांगते की डॉक्टर जोशी यांनी सांगितल्यानुसार प्रतिमा त्यांच्या कानावरती सतत शब्द पडायला हवे आहेत आणि त्यासाठी मी व्हॉइस रेकॉर्ड केला आहे. म्हणजे आपण सतत कामात असतो ना आणि सतत आपण प्रतिमा त्यांची शिकवणीही नाही घेऊ शकत, परंतु त्या जर हे वाक्य सतत ऐकत राहिल्या तर मग ते लवकर बोलायला शिकतील, परंतु त्यासाठी त्यांच्याजवळ एक मोबाईल हवा. तेव्हा कल्पना सांगते की अगं मग आपण तिला फोन घेऊन देऊयात की, म्हणजे तू एवढे तिच्यासाठी प्रयत्न करते आहेस, मग आपण प्रतिमाला फोन घेऊन द्यायला काय हरकत आहे? तेव्हा पूर्णाजी सांगते की हो,
सायली, अगदी तुझं बरोबर आहे. आपण कुठे जरी असलो तरी प्रतिमाची शिकवणी ही चालूच राहणार. पुन्हा आजी सायलीचं खूप कौतुक करते आणि तिला सांगते की सायली, खरंच तू जितकी साधी आहेस ना तितकीच हुशारही आहेस आणि तुझ्या या हुशारीचा आपल्या प्रतिमाला नक्की उपयोग होणार आहे. तेव्हा कल्पना सांगते की सायली, तू व्हॉइस नोट कर. आपण प्रतिमाला लवकरच मोबाईल देऊयात, म्हणजे प्रतिमाची शिकवणी बंदच नाही राहणार. सायली, कल्पना, पूर्णाई या तिघींचाही आता प्लॅन तयार असतो प्रतिमाला लवकरात लवकर बोलतं करण्यासाठी. तर इकडे चैतन्य अर्जुनला सांगतो की चल आपण पटकन अँकलेट ऑर्डर करूयात. दोघी आता अँकलेट पाहत असतात. तेव्हा चैतन्य तिथे सांगतो की अरे अर्जुन, हे तर डिलिव्हरी 4 ते 5 दिवसांची दाखवत आहेत ना, मग एवढा वेळ आहे का आपल्याकडे? तेव्हा अर्जुन सांगतो की नाही, त्या प्रियाचा खोटारडेपणा सर्वांच्या समोर आणण्यासाठी मला 1 दिवससुद्धा आता वाट बघायची नाही आहे. मी एक काम करतो चैतन्य, मी बाहेर जातो आणि स्वतः अँकलेट घेऊनच येतो. चैतन्य खूपच खुश असतो. तो अर्जुनला सांगतो की अर्जुन, खरंच खूप भारी आयडिया काढली आहेस तू. म्हणजे ती प्रिया तुझ्यासाठी आता ठार वेडी झाली आहे. तू मस्त असा अँकलेट घेऊन येशील आणि तिच्या पायात घालशील आणि त्या क्षणाला ती विसरूनच जाईल की ती नक्की कोण आहे ती, आणि ती स्वतःहूनच आपला पाय तुझ्या हाती देईल. त्यानंतर तू अँकलेट घालत असताना तिचा तळपाय बघशील आणि तुझ्या लक्षात येईल की तिच्या पायावरती कोणतीही जन्मखून नाहीच आहे. मग प्रियाचा पर्दाफाश. असं सांगता क्षणी दोघेही खूप खुश असतात. अर्जुन चैतन्याला सांगतो की हो, सगळं काही असंच घडू देत. आशा आहे की सगळं काही चांगलंच होईल. चैतन्य तेथून निघून जात असता अर्जुन त्याला थांबवतो. खरं तर अर्जुनला आता सायलीची भीती वाटत असते. तो चैतन्याला सांगतो की मी प्रियासाठी अँकलेट घेऊन तिच्या पायात घालणार आहे, ही गोष्ट मिसेस सायलीना सांगावी लागेल, परंतु ती कशी सांगायची? तेव्हा चैतन्य सांगतो की म्हणजे तू सायली वहिनीला सांग की तू प्रिया तन्वी नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी ते अँकलेट तिच्या पायात घालणार आहेस. झालं, सिंपल आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की अच्छा, म्हणजे तुला जितकं सोपं वाटतंय ना तितकं सोपं नाही आहे. मिसेस सायली त्याच अँकलेटने मला फासावर लटकतील. त्यावेळी चैतन्य अर्जुनवरती खूप हसत असतो. अर्जुन सायलीला घाबरलेला असतो आणि तो सांगतो की मिसेस सायली, साधं तन्वीचं नाव जरी काढलं ना, किती चिडलेले असतात ना, तू एकदा बघ. अर्जुनची पूर्ण घाबरगुंडी उडालेली असते आणि त्याला ते मागे घडलेले प्रसंग आठवतात की प्रियाने फक्त एकदा कॉफी आणून दिली आणि त्या कॉफीचं काय कौतुक केलं तर सायलीने दिवसभर अर्जुनला कॉफीच पाजली होती. आणि त्यानंतर सायलीने अर्जुनला बजावून देखील सांगितलेलं होतं की त्या डायरीमध्ये दिवसभर अर्जुन कुठे जातो, काय करतो, कोणाला भेटतो हे सगळं ते लिहून ठेवावं लागेल. अर्जुन घाबरतच चैतन्याला सांगतो की नाही नाही, मला आता दिवसभर पुन्हा कॉफी पीत बसायची नाही आहे. अर्जुन चैतन्याला सांगतो की काही जरी झालं तरी मला मिसेस सायलींपासून ही गोष्ट लपवता नाही येणार. त्यांना कळलं तर काही जरी झालं तरी मला ती गोष्ट लवकरात लवकर त्यांना सांगावी लागेल, परंतु कसं सांगायचं? चैतन्याला अर्जुनवर खूपच हसू येत असतं. तर चैतन्य सांगतो की हे बघ, तुझे या जगावेगळ्या लव्ह स्टोरीमध्ये ना काय करायचं ते तुझं तू ठरव बाबा. आता तू मलाच स्वतःहून सांग की मी नक्की यात काय करायचं आहे ते. अर्जुन आता विचार करत असतो की ही गोष्ट सायलीला कशी पटवून द्यायची. तर खालती सायली व्हॉइस नोट करत असते. ती त्याच्यामध्ये रेकॉर्ड करते की प्रतिमा त्या सकाळी उठल्यानंतर आणि दिवस मावळताच बाहेर झोपाळ्यावरती मस्त असे झोके घ्यायचे, म्हणजे खूप छान वाटतं. इतक्यातच तिथे रविराज येतात आणि ते चकित होतात. ते विचारतात की काय ग सायली, अगं घरातल्या घरात तू प्रतिमाला व्हॉइस का पाठवतेस? तर पूर्णाची तिथे रविराजांना सांगते की सायलीचं असं म्हणणं आहे की प्रतिमाच्या कानावरती जर सतत असे वेगवेगळे जर शब्द पडत राहिले तर तिला लवकरात लवकर बोलता येईल. तेव्हा रविराज खूप कौतुकाने सायलीला सांगतात की अरे वा, माझ्या तर ही गोष्ट लक्षातच नाही आली सायली. या टेक्नॉलॉजीचा असा देखील वापर होतो हे मला आत्ता समजलं. बोलण्याच्या ओघामध्ये रविराज सायलीला सांगतात की हे बघ सायली, तू प्रतिमाला बोलतं करण्यासाठी जे काही प्रयत्न करते आहेस ना ते खूप उत्तमच आहेत, परंतु जितक्या लवकर प्रतिमा बोलायला लागेल ना तितक्या लवकर मला तिला घरी घेऊन जाता येईल. तर तिथे सायली चकित होते आणि ती सांगते की रविराज काका, आपण तर या गोष्टीचा विचारच नाही केला. तेव्हा कल्पना विचारते की कोणती गोष्ट? सायली सांगते की आपण प्रतिमा त्यांना त्यांच्या जुन्या घरी कधीच घेऊनच गेलो नाहीत.
मला असं वाटतं की जर आपण प्रतिमा आत्यांना त्यांच्या जुन्या घरी जर घेऊन गेलो तर कदाचित तिथे गेल्यानंतर त्यांना खूप काही आठवू शकतं. तेव्हा रविराज सांगतात की मला हे आधीच लक्षात आलं होतं, परंतु प्रतिमा तिथे यायला राहायला तयार होईल का नाही हे माहिती नव्हतं. तेव्हा सायली सांगते की परंतु डॉक्टर जोशी यांना आपल्याला सांगितलं आहे ना की प्रतिमा आत्यांच्या भावना जाग्या झाल्या तर त्यांची स्मृती परत येऊ शकते आणि आपल्या भावना ह्या आपल्या हक्काच्याच घरात येऊ शकतात ना. तेव्हा सायली सांगते की पुन्हा आजी, मला तर अगदी मनापासून वाटतं आहे की प्रतिमा आत्यांना आपण त्यांच्या घरी घेऊन जाऊयात. चालेल ना तुम्हाला? तेव्हा पुन्हा आजी सांगते की हो, का नाही चालणार. अगं तिथं गेल्यानंतर तिथलं अंगण, ते पूर्ण घर, त्यांची खोली पाहिल्यानंतर प्रतिमाला नक्कीच काही ना काहीतरी आठवेल. रविराज खूप खुश होतात आणि ते सांगतात की मग मी लगेचच सुमनला फोन करतो आणि तिला तयारी करून ठेवायला लावतो. मी कधी एकदा प्रतिमाला त्या घरी घेऊन जातोय असं झालं आहे मला. तर त्यानंतर रविराज तिथे विचारतात की परंतु प्रतिमा आहे कुठे? तिला हे सगळं सांगावं लागेल ना. तेव्हा कल्पना सांगते की ती आत्तापर्यंत इथेच होती, परंतु ती आत्ताच रूममध्ये गेली आहे. परंतु सायली, तुला काय वाटतं? प्रतिमाला तिच्या घरी घेऊन गेल्यानंतर तिला आठवेल, परंतु तिथे यायला तयार होईल का? तर ते चौघेही आता पेचात पडलेले असतात. आता प्रतिमा त्यांच्यासोबत तिथे जायला म्हणजेच किल्लेदारांच्या घरी जायला तयार होईल का नाही हा खूप मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा असतो. इकडे रूममध्ये चैतन्यला अर्जुन सांगतो की मिसेस सायली आता प्रियाच्या पायामध्ये ते अँकलेट घालण्यासाठी तयार होतील की नाही माहिती नाही, परंतु ती गोष्ट मला माझं पर्सनली रूममध्येच करावी लागेल. तर अर्जुन एक मार्ग काढतो. तो चैतन्यला सांगतो की मी ज्यावेळी प्रियाला इथे रूममध्ये घेऊन येईल आणि तिच्या पायामध्ये अँकलेट घालेल त्यावेळी जर मिसेस सायली अचानकपणे येत असतील तर बाहेर उभा राहून तू त्यांना अडव. तर चैतन्य तिथे घाबरतो आणि सांगतो की अर्जुन, हे बघ, हे गोष्ट मला अजिबात जमणार नाही आहे. तू मला का सांगतोयस करायला? तेव्हा अर्जुन सांगतो की तुला का सांगतोयस म्हणजे? अरे ही गोष्ट तुझ्या विना कोणी करूच शकत नाही चैतन्य, कारण हे सगळं फक्त तुलाच माहिती आहे. तर चैतन्य तिथे अर्जुनला म्हणतो की हे बघ अर्जुन, ही खोली सायली वहिनींची आहे, हे घर सायली वहिनींचं आहे आणि तुला वाटतं की त्यांच्या रूममध्ये त्यांना येण्यापासून मी अडवायचं आहे का? हे बघ, ही गोष्ट मला जमणार नाही आहे, तुझं तू बघून घे बाबा. असं सांगून अर्जुनच्या समोर हात टेकत चैतन्य तेथून जायला लागतो. तर अर्जुन चैतन्यला थांबवतो. अर्जुन चैतन्यला मस्का मारायला लागतो त्याची मदत करण्यासाठी. अर्जुन खूप गोड चैतन्यला बोलत असतो. तो सांगतो की तू माझा फ्रेंड आहेस, तू माझा यार आहेस, अरे तू माझं आयुष्य आहेस चैतन्य. तेव्हा चैतन्य सांगतो की आता तू माझी प्रियसी आहे असं तरी तू म्हणणार नाही आहेस, आणि जरी म्हणालास तरी देखील मी तुझी मदत करणारच नाही आहे. तर चैतन्याने अर्जुनची या प्रकरणामध्ये मदत करायला साफ नकार दिलेला असतो. तर चैतन्य अर्जुनला सांगतो की हे बघ अर्जुन, तुझ्यापेक्षा जास्त सायली वहिनींना ना मी घाबरतो, त्यामुळे तुझं तू बघून घे बाबा. तर अर्जुनने आता मस्का लावून देखील चैतन्य त्याची मदत करत नाही म्हटल्यानंतर अर्जुन तिथे रडण्याचं नाटक करतो आणि तो म्हणतो की चैतन्य, हे सगळं तुला माहिती आहे आणि तुझ्या विना मी कसं करू यार, असं म्हणत तो ओव्हर ॲक्टिंग करायला लागतो. चैतन्य देखील अर्जुन समोर ओव्हर ॲक्टिंग करतो आणि तो सांगतो की अरे मी तुझी नाही मदत केली तर एवढं घडू शकतं का रे अर्जुन, परंतु मी तुला एवढंच सांगू शकतो की तुझा लढा तुलाच द्यायचा आहे, मी चाललो बाय. तेव्हा अर्जुन चांगल्याच तोंडावरती पडतो. तर त्यानंतर अर्जुन चैतन्याला सांगतो की हे बघ, मी तुझा बॉस आहे आणि बॉसच्या नात्याने तुला सांगतो आहे की सायलीला बाहेर तू चाडवून ठेवायचंच, ही माझी ऑर्डर आहे आणि तुला पाळावीच लागेल. तेव्हा चैतन्य जोरजोराचा हसायला लागतो. त्यानंतर चैतन्य अर्जुनला विचारतो की मला एक सांगा सर, तुम्ही तुमच्या बायकोला एवढं का घाबरता? तेव्हा अर्जुन सांगतो की हसून घे हसून घे, नाही म्हणजे तुझं अजून लग्न झालेलं नाही आहे ना, त्यामुळे बायकोचा दरारा तुला कळणारच नाही आहे. लग्न एकदा झालं ना की तुला मग कळेल की बायकोचं टेरर काय असतं ते. तर चैतन्य पुन्हा हसायला लागतो आणि तो अर्जुनला सांगतो की आय होप ज्यावेळी लग्न करायची वेळ येईल ना त्यावेळी मी खरं लग्न करेन. अरे अर्जुन, तू तर अजून तुझ्या बायकोला ही गोष्टही सांगू शकला नाहीस की तिच्यावरती किती प्रेम आहे ते. तेव्हा अर्जुन सांगतो की सांगेन, मी लवकरच मिसेस सायलींना माझं त्यांच्यावर प्रेम आहे हे सांगेन, परंतु त्याआधी मधुभाऊ सुटायला हवेत. ज्या दिवशी मधुभाऊ सुटतील त्या दिवशी मी मिसेस सायलींना माझ्या प्रेमाची कबुली देईन.
तेव्हा चैतन्य विचारतो की अच्छा, म्हणजे ही ओव्हर ॲक्टिंग आता अशीच सुरू राहणार तर. तेव्हा अर्जुन सांगतो की चैतन्य हे सगळं जाऊ दे, सोडून देत, परंतु आता मी एक प्लॅन केला आहे. मी जाऊन आता अँकलेट घेऊन येतो. त्यानंतर आपण घरच्या सगळ्यांना हेच सांगायचं आहे की माझी ऑनलाईन खूप महत्त्वाची मीटिंग चालू आहे. असं सांगता क्षणी कोणी मला त्रास नाही देणार, कोणी डिस्टर्ब नाही करणार. मग इकडे मी प्रियाचा पर्दाफाश करेन, तोपर्यंत तुझे सिक्युरिटी गार्डची ड्युटी सुरू. तर अर्जुनचा आता चैतन्यसोबतचा प्लॅन ठरलेला असतो. प्रियाला अडकवण्यासाठीचा त्यांचा सापळा हा तयार असतो. तर खालती सायलीने मात्र वेगळंच काहीतरी ठरवलेलं असतं. रविराज, सायली आणि त्याचबरोबर कल्पना पूर्णाई हे सगळेजण मिळून प्रतिमाला किल्लेदारांच्या घरी घेऊन जाणार असतात. तेव्हा सायली सांगते की मी ही गोष्ट यांनाही सांगते आणि पर्सही घेऊन येते. त्यानंतर सायली अर्जुन एकदमच एकमेकांच्या समोर येतात आणि दोघेही एकदमच एकमेकांना सांगतात की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तर तिथे चैतन्य चकित होतो आणि सांगतो की अरे वा, काय ट्युनिंग आहे. तर सायली तिथे अर्जुनला सांगते की सांगा, तुम्हाला काय बोलायचं होतं. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही, लेडीज फर्स्ट. तर तिथे आता सायली सांगते की मी रविराज काका आणि पूर्णाजी यांनी ठरवलं आहे प्रतिमा त्यांना त्यांच्या घरी घेऊन जायचं. तेव्हा अर्जुन खूप खुश होतो, कारण ऑलरेडी त्याला जे करायचं असतं त्यासाठी टाईम भेटणार असतो आणि घरात कोणीच नसणार असतं. तरी देखील आपलं आनंद बाजूला ठेवून अर्जुन तिथे विचारतो की परंतु अचानकपणे असं का ठरवलं. तेव्हा सायली सांगते की सर, प्रतिमा त्यांच्या त्या घरात खूप जास्त आठवणी असतील ना, आणि जर आम्ही त्यांना तिथे घेऊन गेलो तर त्यांना काही ना काहीतरी आठवेलच. तर तिथे पूर्णाजी सांगते अर्जुनला की अर्जुन, आतापर्यंत प्रतिमाला बोलतं करण्यासाठी कित्येक प्रयत्न केले गेले आहेत, त्यात आणखीन एक प्रयत्न. तेव्हा कल्पना सांगते की अर्जुन, अरे फार काय नाही, 2-3 तासाचा प्रश्न आहे, आम्ही लगेच जाऊन येऊ आणि रविराज भाऊजी देखील आमच्यासोबत येणार आहेत. तेव्हा अर्जुन सांगतो की ग्रेट, फॅन्टॅस्टिक, कारण अर्जुनला टाईम भेटणार असतो प्रियाला अडकवण्यासाठी. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की म्हणजे प्रतिमा त्यांच्या घरी जातील आणि तिथे गेल्यानंतर तिला काही ना काहीतरी आठवेलच, हो ना. तेव्हा सायली सांगते की हो, परंतु प्रतिमा त्यांना अजूनपर्यंत आम्ही काहीच सांगितलेलं नाही आहे, परंतु त्या नकारही देणार नाहीत ना. चैतन्य तिथे सायलीला म्हणतो की सायली वहिनी, ॲक्सिडेंट रिक्रिएशनसाठी तुम्ही प्रतिमात्यांना तयार केलं, मग आता ही तुमच्यासाठी काय गोष्ट आहे. प्रतिमात्या तुमच्यासोबत यायला तयारच होतील. तेव्हा सायली विचारते की तुम्हाला काही सांगायचं होतं ना. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही, म्हणजे माझं एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, द्या सोडून द्या विषय तो. तेव्हा सायली विचारते की नक्की ना. नाही म्हणजे आई आणि पूर्णाची दोघीही माझ्यासाठी तयार होऊन वाट पाहत बसले आहेत, मी जाऊ ना. तेव्हा अर्जुन सांगते की हो, आरामात जा, कारण चैतन्य अर्जुनला खूप मोठी संधीच मिळालेली असते, घरात कोणीही नसतं. इतक्यातच रविराज येतात आणि ते पूर्णाईंना विचारतात की सायली प्रतिमाशी काही बोलली का. तेव्हा कल्पना सांगते की नाही, सायली अजून तरी काही बोललेली नाही आहे, परंतु आपण एकत्र मिळून प्रतिमाकडे जाऊयात, ती येईल आपल्यासोबत. इतक्यातच सायली पर्स घेऊन खालती येते. तर त्यानंतर ते चौघेही प्रतिमाच्या खोलीत तिला समजावण्यासाठी गेले असता चैतन्य अर्जुनचा जीव भांड्यात पडतो. तर तिथे आता चैतन्य अर्जुनला विचारतो की अरे परंतु तू मीटिंगबद्दल सायलीला काहीच सांगितलं नाही. तेव्हा अर्जुन चैतन्याला सांगतो की अरे सांगायची गरजच नाही आहे, कारण आपल्याला जे करायचं आहे त्यासाठी भरपूर टाईम भेटला आहे आणि सोबतच तुला आता सिक्युरिटी गार्डची नोकरीही करायची नाही आहे. तेव्हा चैतन्य सांगतो की वाचलो. अर्जुन चैतन्याला सांगतो की चल, मी पटकन आता अँकलेट घेऊन येतो, त्यानंतर आपला प्लॅन सुरू करूयात, आणि दोघे रूममध्ये जातात. तर इकडे प्रतिमाला मात्र आता खूप जास्त त्रास व्हायला लागतो, कारण प्रिया ज्या गोळ्या प्रतिमाला देत असते त्या तिच्या खऱ्या गोळ्या नसतात आणि त्याचमुळे प्रतिमाला डोक्याला ताण येतो, त्याचा तिला त्रास व्हायला लागतो. तर हे चौघे जेव्हा आता रूममध्ये आले असतात, सायली धक्क्यानेच विचारते की काय झालं प्रतिमा, त्या डोकं दुखते, तुम्हाला त्रास होतोय का. तेव्हा प्रतिमा सांगते की हो. तर सायली पटकन आता हात लावून बघते की ताप आला आहे की नाही. तेव्हा ती कल्पनाला सांगते की ताप वगैरे नाही आहे, परंतु आपण अशा अवस्थेमध्ये त्यांना नाही ना घेऊन जाऊ शकत बाहेर. तर चौघेही आता विचारात पडलेले असतात. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुनने प्रियाला रूममध्ये तरी आणलेलं असतं आणि त्याचबरोबर अँकलेटसुद्धा. तर अर्जुन प्रियाला सांगतो की मला तू खूप आवडतेस प्रिया, आणि हे तुला अडकवण्यासाठी. तेव्हा प्रिया धक्क्यातच असते.
तर अर्जुन सांगतो की नाही म्हणजे तुझ्या पायात अडकवण्यासाठी. त्यानंतर प्रिया खालती बसते. तेव्हा अर्जुन तिच्या पायामध्ये अँकलेट घालत असता अर्जुन पटकन संधी साधून तिचा तळपाय बघतो आणि अर्जुनला जबरदस्त धक्का